इराणकडून आज चौफेर हल्ले अमेरिकेचे 560 जवान ठार किंवा जखमी केल्याचा इराणचा दावा, तर अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांच्या लष्करी तळावर हल्ला केल्याचीही माहिती. इराणकडून सुरुंगातून अमेरिका इस्रायलच्या तळांना लक्ष्य शाहेद 136 क्षेपणास्त्र सोडत असल्याचा इराणकडून व्हिडिओ जारी. अमेरिकेची अनेक लढाऊ विमानं कुवेतमध्ये कोसळली. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानं माहिती दिली. अमेरिकेच्या लढाऊ विमानातील पायलट मात्र सुरक्षित, असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेची माहिती. इराणच्या मदतीला उतरलेल्या लेबनॉनचा इस्रायलवर ड्रोन हल्ला, पण इस्रायलचा प्रत्युत्तरादाखल लेबनॉनवर तुफानी हल्ले. लेबनॉनमध्ये 31 लोकांचा मृत्यू. कुवेतकडून एक मोठी चूक, इराणचं समजून अमेरिकेचं लढाऊ विमान पाडलं तरी अमेरिकेचा पायलट सुरक्षित, मात्र अमेरिका आणि कुवेतकडून अधिकृत दुजोरा नाही. आखाती देशातील युद्धाचा व्यापाराला फटका, JNPA बंदरात 150 कोटींचा शेतीचा माल अडकला. येत्या 2 ते 3 दिवसात युद्ध न थांबल्यास व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. युद्धाचा विमान वाहतुकीवर परिणाम, एअर इंडियाकडून आखातात जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द, अनेक प्रवासी अडकले. आखाती देशातील युद्धाचा महाराष्ट्रातल्या यात्रेकरूंना फटका, राज्यातील 40 ते 50 हजार यात्रेकरू सौदी अरेबियात अडकले. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती. यंदा मनसेचा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी होण्याची शक्यता, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडेंकडून रायगडाच्या पायथ्याशी पाहणी. राज ठाकरे 8 आणि 9 मार्चला रायगडावर येण्याची शक्यता. माजी खासदार आणि माजी कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन. औसा तालुक्यातल्या कवठ्यामध्ये उद्या अंत्यसंस्कार. शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील ज्येष्ठ, अभ्यासू आणि वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना.